नमस्कार, मी भीमराव गलांडे. मी राष्ट्रवादीचं काम गेल्या अनेक वर्षापासून करीत आलेलो आहे, म्हणून मला आज तुमच्यासमोर येण्याची वेळ आलेली. कालसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो मेळावा झाला, त्या मेळाव्यात मी माझं कर्तव्य समजून मी त्या ठिकाणी हजेरी लावली. आज आणि रात्री सर्व गावातल्या सर्व कार्यकर्ते, आमची ज्येष्ठ मंडळी ही सर्व एकत्र आली आणि या सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला यावेळेस भाजपला पाठिंबा द्यायचा. म्हणून मला सुद्धा नाही दिलं असतं आज सर्वांना पाठिंबा देण्याची वेळ आली. म्हणून मी माझासुद्धा वैयक्तिक हा निर्णय असून मी निर्णय घेत आहे की भाजपाचे चारही उमेदवार असतील, मग नारायण गलांडे असतील, श्वेता मुकुंद गलांडे असतील, कविता महेंद्र गलांडे असतील, योगेश तुकाराम मुळीक असतील, या सर्वांना मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे. म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या भविष्यकाळात सुद्धा वडगावशिरच्या विकासासाठी आपल्याला एकत्र यायचे. म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. उद्याच्या भविष्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशी माझी सुद्धा अपेक्षा आहे आणि आमच्या वडगावशिरीचा विकास होईल ही सुद्धा अपेक्षा करूनच मी यांना पाठिंबा देत आहे. म्हणूनच आपण सर्वांनी, वडगावशिरीच्या सर्व नागरिकांनी, बंधू भगिनीला माझी विनंती राहील की आपण सर्वांनी येत्या 15 तारखेला भाजपाच्या चारही उमेदवारांना एकसारखा चारही उमेदवारांना शिक्का मारून बहुमताने विजय करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.